रोहा औचितगड रहाल परिसरात शोध मोहीम भटकंतीतून आढळून आणि तो रायगडमधील रोहा तालुक्यातील ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या औचितगड रहाल परिसरात भटकंती आणि शोध मोहीम करत असताना शुक्रवारी 12 जून रोजी औचितगड रहाल परिसरात भटकंती करत असताना ही तोफ निदर्शनास आली आहे. ज्या शोध मोहिमेसाठी शिवप्रेमी मावळे सौरभ घरात रेवोली, मनोज चिटे पोलीस पाटील बाहे, संस्कार घरात आर्यन काशीद, रोहन शेलार रेवोली इथली ही सगळी तरुण मंडळी होती. त्यांना विचारलं असता त्यांच्याकडून माहिती मिळतात ही तोफ पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर होती, जी पूर्णपणे दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. प्रथमतः तोफेच्या बाजूचा एक कान निदर्शनास आला आणि सर्व आनंदित होऊन हर हर महादेव आणि महाराजांचा नावाचा जयघोष करत त्यांनी या शोध मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त केला. पहिल्यांदा तेथील झाडं, माती, पालापाचोळा, दगड बाजूला करून ही तोफ साफ करून वर काढली. तर ही तोफ जी 4.5 ते 5 फूट लांबीची असून तोफेवर टीडी अशी अक्षरे देखील लिहिली होती. त्याखाली तारीख किंवा त्या तोफेचं वजन कोरलेलं पाहायला मिळालं. ही तोफ ब्रिटिश बनावटीची असून ती औचितगडावरील दक्षिणेकडील बुरुजावरून खाली काढलेली असावी, जी पिंगळसईकडील दक्षिण बुरुजाच्या खालील जी नाळ आहे त्या नाळेत आढळून आली असावी. किंवा पुरातत्व खातं, वन विभाग रोहा पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना पंचनामासाठी कळवलेलं आहे. लवकरच या तोफेला संवर्धनातून नवसंजीवनी देऊन आणि गडावर पुन्हा ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असं ह्या सर्व तरुण मंडळींनी सांगितलं. टीव्ही7 मराठीसाठी श्याम लोखंडे, रोहा, रायगड.